वन्दे तु सर्वसिद्धे ध्रुवमचलमनोमं गतिं वन्दे गोष्ठामि समयपाहुर उद्देश साजरा करण्यापाठीमागचा कोणता? दानाची जी विधी, दानाची विधीचा उद्भव असं म्हणायचं. दान तिथीचा पर्व नाही तर दान कसं द्यायचं, दान देण्याची पण एक सिस्टीम आहे, पद्धती आहे. आणि त्या पद्धतीचं जर ज्ञान नसेल तर ते दान आपल्याला उत्तम फळ देणार नाही. म्हणून तत्वार सूत्रामध्ये पण सूत्र दिलं, दान द्यायचं कसं, दान कोणतं द्यायचं, दान कोणाला द्यायचं, दान घेणारा, दान देणारा, दातृ पात्र, त्या सगळ्यांच्या विशिष्टतेला अनुसरून मिळणारी फळ, ही चर्चा त्यामध्ये घेतलेली आहे मुद्दाम. कारण अज्ञानाने केलेलं कोणतंही कृत्य ते धर्माच्या नावाखाली असलं तरी त्याचं फळ पापच असणार आहे. जसं धर्माच्या नावाखाली केली जाणारी हिंसा आणि दानासंबंधी आपण ती गोष्ट पण नेहमी ऐकलेली आहे. शिबीराजाची गोष्ट, त्या कबुतराच्या जागी स्वतःच मग तो आलेला असतं ना त्याला खायला. काय असतं ते कबुतराला खाणारा ससाना म्हणून. शाळेत गोष्ट होती की आपल्याला. मग तो त्याच्या वजनाचं मांस काढून देतो म्हटला, माझं भक्ष्य आहे वगैरे असं म्हटलं तर मग ते योग्य आहे का? मांस खाणाऱ्याला मांस दान दे, दान आहे आपण म्हणून त्याचं जेवणच ते आहे. मग आपल्याला ते द्यायला नको का? त्याला जीवदया नको का? आणि तिथं दानाचं तो करुणेचा पाचरण, त्याला ते दान दिलं गेलं पाहिजे, असंच एक साधारण. आणि लौकिकात मग त्याला मान्यता देत असताना स्वतःच्या रसनेंद्रियाची पुष्टी करण्याच्या हेतूने मग धर्माच्या नावाखाली ते कार्य प्रारंभ झालेलं आहे. एक मात्र रसनेंद्रिय लोलोपी जीव, रसना इंद्रियाची आसक्ती, विषयाची अति आसक्ती,
आणि त्या हेतूने आणि धर्माच्या निमित्तात पण हिंसा, असत्य, चोरी, कुशील आणि परिग्रहाचा प्रादुर्भाव दिसतो. कारण याच्या विरुद्ध आपल्याला दिसतं की दिवाण अमरचंदला पण सिंहाला भोजन द्यायला सांगितलंच होतं, आहे ना. मग सिंहाचं भोजन आपण सामान्य रूपाने समजतो, मांसच आहे, माहिती पण आहे, दिसतंय पण तसं. पण त्याने काय केलं, त्याने आपलं जिलेबीचंच ताट नेलं. असं नाही की बाबा हा मांस क्षेत्र, ह्याला मांसच खायला दिलं पाहिजे. आपण व्यापारी मात्र प्रत्येक बाबतीत हुशार, ज्याला जे जसं पाहिजे तसं ऍडजस्ट करायचं. वणिक आणि धार्मिक, तो पक्का धार्मिकच होता ना. त्यामुळं तिथं जाऊन त्याने ती जिलबी, सिंहासमोर जिलबीचं ताट धरलं. मग सिंहाला म्हणलं ना, ही जिलबी आहे, खायची असली खा, नसलं तरी तर मी उभा आहे, पण मी काय तुला मांस काय देणार नाही. काय केलं सिंहाने, ताकद असते. सिंह जिलबी खाऊ शकतो का नाही खाऊ? भूक लागल्यावर काय माणूस खाते, जिलेबी तर जिलेबी. सांगायचं तात्पर्य काय, धर्माच्या नावाखाली कोणतंही पाप क्षम्य नाही. पण आपण आज सगळ्या पापाला धर्माचं कूट चढवायचा प्रयत्न करतो. आपले कशा असोत, नाहीतर आपले परिग्रह आधी पाप असोत, त्याला धर्माचं कूट देऊन कुठंतरी थोडाफार आहे ना, सगळं 2 नंबरचा व्यापार करतो आणि दान देतो. 2 नंबर म्हणजे माहितच आहे तुम्हाला. आणि खूप दान दिलं, काय फळ सांग, किती फळ सांग, कसलं फळ सांग. लोकांवर अन्याय करून मिळवलेलं आहे धन, आणि त्याचं इकडं दान दिलं, काय फळ दिसताना. मग इकडं जरी दान दिलं जातं ना, दिसतंय, लोक काय म्हणतात आणि त्याला त्याचं फळ काय मिळेल. म्हणून दानाचं पण ज्ञान पाहिजे, प्रत्येक विषयाचं ज्ञान पाहिजे. जो धर्म आहे त्या धर्मासंबंधी सम्यक ज्ञान असणं गरजेचं आहे. रूढीने, परंपरेने जे केलं जाईल अज्ञानाने, तर तिथं धर्माचं उत्तम फळ प्राप्त होणार नाही. म्हणून अक्षय तृतीया पर्वाच्या निमित्तात काय दिसून आलं, दान कसं द्यायचं याची एक विधी, एक सिस्टीम, उत्तम पात्र आणि उत्तम दाता आणि उत्तम द्रव्य, असा सगळा उत्तम आहे ना संयोग, आणि तोच बनला उत्तम मुहूर्त. का उत्तम मुहूर्त होता म्हणून सगळं तसं झालं. त्याच दिवशी का झालं मग असा प्रश्न येतो. दोन्ही सांगितलं जाते. ठीक आहे, काळ तर काही करत नसतो, योग्यता जी आहे त्या त्या वस्तूची तसं तसं ते कार्य घडत असतं. त्या काळावर चांगल्या वाईटाचा केवळ जीव बुद्गलामध्ये घडलेल्या परिणामांवरून आरोप केला जातो. काल द्रव्याचं परिणमन कसं आहे, कालद्रव्याचं परिणमन कसं आहे, शुद्ध 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 म्हणजे स्वभावरूप परिणमन आहे, त्याच्यामध्ये अशुद्धता नाही. कालद्रव्याच्या परिणामानं
धर्म अधर्म, आकाश आणि काल, चार द्रव्य, अनादि अनंत, त्यांचं जे परिणाम आहे तो स्वभावरूपच परिणाम आहे, त्याच्यात विकार म्हणून असा काय नाही. म्हणजे काळ चांगला आणि वाईट असं काही भेद नाही. फक्त तशा प्रकारची ती रचना काळाच्या निमित्ताची पुद्गलाची होत असताना परिणामाच्या विश्रुतीमध्ये बाह्य वातावरण कशा प्रकारे निमित्त होऊ शकतं किंवा परिणामाच्या संक्लेशामध्ये ते बाह्य वातावरण कसं निमित्त बनू शकतं त्याचं फक्त एक सूचक आहे, कर्ता नाही. पण त्याला कर्ता बनवतो आणि जे कार्य त्याला कर्म बनवतो. असा भिन्न भिन्न द्रव्यामध्ये अज्ञानाने कर्ता कर्म संबंध लावला जातो. निमित्त नैमित्तिक संबंध आपल्या ठिकाणी आहे, परंतु कर्ता कर्म भाव नाही आहे. ज्यावेळेस कार्य घडणार त्यावेळेस तिथं ते काळ असणारच आहे. काळाचं परिणमन चाललंय आणि द्रव्याचं पण परिणमन चालूच आहे. आणि म्हणून त्या दोघांमध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे असं जिनेंद्र देवाने सांगितलेलं आहे. म्हणून काळ काही चांगलं वाईट करतो असं नाही. तुम्ही चांगलं केलं तर काळ चांगला, म्हणून अमावस्या सगळे वाईट म्हणते. पण आपल्याला माहित आहे शास्त्रामध्ये, आणि आपण साजरा करतो तो पर्व, निर्वाण पर्व म्हणून आपण तो साजरा करतो. म्हणजे अमावस्या तशी चांगली नाहीच, तशी चांगली नाही. संसाराचा नाश करणारे म्हणून आपल्या हेतूने चांगली नाही, म्हणून अमावस्येला वाईट म्हणायचं. अमावस्येला वाईट का म्हणायचं? आम्हाला इष्ट असणारा संसार त्या आहे ना तिथी निमित्तात नष्ट होताना दिसतोय, आणि म्हणून मग त्याला अशुभ हे आपण संसारी जीवाने दिलेलं नाव खरं. परंतु तसं काही ती अमावस्या कोणाचं चांगलं आणि वाईट करते असं काही प्रकार नाही. म्हणून चर्चा अक्षय तृतीया हा पर्व मुहूर्त चांगला होता म्हणून तिथं त्यांचा आहार चांगला झाला, की आहार चांगला झाला म्हणून मुहूर्त चांगला होता. तर काय आपल्याला विचार करावा लागेल याच्या बाबतीत? आपल्या परिणामाला अनुसरून. म्हणून वर्णिजींनी सगळं 5 समवायाची सुंदर मैत्री शांतीच्या उपाय नामक ग्रंथामध्ये दिलेली आहे, शांतीपद प्रदर्शन आहे ना. आपल्याला कोणाचा पक्ष येत असताना दुसरा पक्ष विचारात घ्यायला सांगितलेला आहे. तुम्हाला उपादानाचा पक्ष फार आहे ना उड्या मारायला लागला तर तिथं निमित्ताचा पक्ष समोर त्याचं आपलं स्वरूप मांडतो, त्याचं चिंतन करावं आणि आपल्या परिणामामध्ये त्या उपादानाच्या पक्षाच्या निमित्तात येणारा जो अहम आहे, मान आहे, संक्लेश आहे आणि अधर्म आहे त्याचा त्या ठिकाणी नाश करावा. धर्मामध्ये कोणतंही जे कार्य सांगितलेलं आहे, जो कोणता विषय सांगितला तो संक्लेश नष्ट करण्यासाठी, परिणामाच्या विशुद्धीसाठी सांगितलेला आहे. कुठल्याही मान कषायाचं पोषण करण्यासाठी, अहमचं पोषण करण्यासाठी धर्म नव्हता, नाही, नसतो असं आहे. त्यामुळं जो कोणता आपल्याला वाटत असेल की आपल्यामध्ये त्या निमित्तात थोडासा कषाय निर्माण होतोय तर दुसऱ्या पक्षासंबंधी विचार करावा. आणि वस्तुव्यवस्था आपल्याला माहिती आहे कशी आहे ती. एक तर मूळतः स्वतः प्रत्येक वस्तू अनेकांत रूप आहे, त्यामुळं पक्ष घ्यायला अवकाश नाही. आणि दुसरं जेव्हा कार्य होतंय तेव्हा उपादान निमित्त दोन्ही आहेत, 100% आणि म्हणून महाराजांनी तो चार्ट नंबर 12 करून एक सुंदर व्यवस्थित व्यवस्था दाखवून दिली. ना व्यवहाराभासीला आपल्या अहम उत्पन्न होऊ दिलाय, न निश्चयाभासीला अहम, की व्यवहार नयाचा वापर करा. व्यवहार नयाने उपादान कोणतंही कार्य होत असताना 100% स्वतःमध्ये परिणत आहे, आणि व्यवहार नयाने कार्य होत असताना निमित्त त्याच वेळी 100% स्वतःमध्ये परिणत आहे. जसं बाई रोटली करते तर बाई त्या ठिकाणी त्या रोटली होण्यामध्ये 100% निमित्त आहे, निमित्त करता आहे. आणि ते कणिक ती रोटली रूपाने परिणमली
ती पण 100% स्वतःमध्ये आहे ना परिणत आहे. अशा प्रकारे व्यवहारनयाने हा जो संबंध आहे तो 100 असं नाही केलं व्यवहारनयाने की बाबा उपादान 100% किंवा आपलं निमित्त 100% आणि उपादान 0% आणि ते सगळे चार्ट वेगळे दिलेले आहेत त्यांनी. असं मांडलं तर ती व्यवस्था समीचीन नाही. जे व्यवहारनयाने निमित्ताला 100% मांडलं आणि उपादानाला 0% मांडलं तर ते मिथ्या आहे ना, ती मिथ्या कथन आहे आणि तो विचार मिथ्या आहे. किंवा 50-50%, 70-30, 80-20, 90-10 आपल्याला पाहिजे तशी आपण टक्केवारी लावतोच. व्यवहारामध्ये टक्केवारी लावली जाते ना, कोणतं कार्य घडले त्याच्यावर आपण टक्केवारी, कोणी कसं किती योगदान दिलं त्यावर आपण पर्सेंटेज ठरवलं जातं की ह्याचं किती पर्सेंटेज आहे. आणि एक अपेक्षेने बघितलं तर तुमचे परिणाम तुम्हाला माहिती आहेत. प्रत्येकाचा पुद्गलाला तर काय प्रॉब्लेम नाही, पण जीवाला आपल्या आपल्या परिणामानुसार पर्सेंटेज असणार आहे. त्यानुसारच पुण्याचा कमी जास्त, पापाचा कमी जास्त बंद होत असतो. नाही असं नाही, पण इथं चर्चा आहे कार्य होण्यामध्ये, म्हणून इथं पर्सेंटेजचा विषय येत नाही. निमित्त 100% बाहेर राहूनच स्वतःमध्ये परिणत होणार आहे आणि उपादान पण स्वतःमध्ये राहूनच परिणमन होणार आहे. कार्य होताना बाई पण 100% असणार, म्हणजे रोटली होताना बाई 100% करता आहे तिथं आणि ती कणिक पण 100% उपादान रूपाने तिथं आहेच. असं सांग 100% घाबरायचं काय कारण नाही. पण निश्चयाभाषी अध्यात्म पक्षाला असं वाटतं अरे हे निमित्ताने कार्य केलं. कुंदकुंदाचार्याने तर कुठं असं म्हटलं. कुंदकुंदाचार्यांचा एकच ग्रंथ प्रमाण आणि बाकी सगळे जे कर्णाणी योग, चरणाणी योग, प्रथमानी योगाचे ग्रंथ अप्रमाण. ते आचार्य अप्रमाण. ते सांगितलं केवलींचं कथन अप्रमाण, म्हणजे केवलींनी खोटं आणि खरं दोन्ही सांगितलं असा अर्थ होईल. कारण हे पण जे कर्णाणी योग, चरणाणी योग, प्रथमानी योगाचे ग्रंथ कोणी प्रथमानी योग येतं की नाही, तेव्हा आक्रांत आपण श्रुतपूजन करतो, आपलं भक्ती करतो त्यावेळेस प्रथमानी योग म्हटलं की नाही, 5 सांगितले. तेव्हा प्रथमानी योग दृष्टीवाद अंगाचे 5 भेदातलं एक प्रथमानी योग सांगितलेला आहे. केवलींनी सांगितलेला आहे प्रथमानी योग. त्याच्यात पुण्य पापाचं फळ दाखवलंय. सगळे निमित्त नैमित्तिक संबंध आहे. मग ते सगळे खोटे असं म्हणावं लागेल. कुंदकुंदाचार्यांचा समयसार तेवढा खरा आणि बाकीच्यांचे सगळे ग्रंथ खोटी. तर असं तर नाही. म्हणून चर्चा समजून घ्यायची प्रकरणानुसार. आणि आपल्याला एवढं सगळं छान मिळालेलं आहे साधन प्रत्येक गोष्टीला समजून घेण्याचं. कोणतं साधन आहे ते? कोणतं साधन आहे? नय साधन. नाही ना, नय आहे ना, नय आपल्याजवळ आचार्यांनी दिलेली आहे की या नयाने असं आहे, त्या नयाने तसं आहे. म्हणजे असे सगळे नय आहेत. त्या नयाच्या द्वारे दृष्टिकोन ज्याला म्हणायचं, दृष्टिकोनाने बघितलं तर अडचण नाही आहे. दृष्टिकोन महत्वाचा आहे. कोणत्या दृष्टिकोनातून कोणी पाहिलं, कसं पाहिलं, आपण ज्या दृष्टिकोनातून पाहिलं तोच दृष्टिकोन समोरचा असला पाहिजे असं नाही, त्याचा एक दृष्टिकोन आहे. म्हणून नेहमी काही वादविवादाच्या अगोदर समोरच्याचा दृष्टिकोन पण विचारात घेतला पाहिजे असं. म्हणून चर्चा काय? व्यवहार निश्चय हे सगळे आपल्या आपल्या ठिकाणी 100% आणि उपादान निश्चयाने 100% कार्याचा करता हे सगळं सांगितलं. म्हणून चर्चा काय चालली तर की जेव्हा अक्षय तृतीया हा तिथी झाली त्या दिवशी तो पर्व साजरा केला जातो. पण त्या तृतीया तिथीच्या दिवशी मग तो मुहूर्तात चांगला मानला जातो. वीरसागर महाराजांनी पण दीक्षा त्याच तिथीला घेतली माहिती आहे तुम्हाला. अक्षय तृतीयेलाच ती दीक्षा झाली. म्हणजे जग को दे दी जग की निधिया. आपण म्हणतो तुमचा दानी क्या कोई हो जग को दे दी जग की निधी. त्या दिवशी महाराजांनी दान दिलं का नाही. म्हणून पूजनामध्ये आपण त्या जयमालेमध्ये म्हटलेलं आहे शेवटी की गुरूंची स्तुती केली ना त्याच्यामध्ये जयमाला करताना. म्हणून त्याच्या 2 ओळीत शेवटच्या ते दिलं तुमचा दानी क्या हो. कोणासारखा है ना, गुरूंसारखं दानी जगामध्ये दुसरं का कोण असणार आहे. आणि त्याचं कारण त्यांनी दिलं जग को दे दी जग की निधी.
म्हणजे आपण कसे आहे, आपण देतो का आपण घेतो? अनुपम, आपण घ्यायला थांबलोय का द्यायला थांबलोय? तुम्ही मुलांना आनंद द्यायला येऊ शकला असता, पण नाही, तुम्हाला घ्यायचं होतं ना सगळ्या लोकांकडनं दान. तुमचा दानी क्या कोई हो, खरंच दानी कोण? देऊन टाकला ना परिग्रह. त्यांनी जो जवळ होता तो सगळा परिग्रह त्यांच्या जवळचा दिला, आणि ज्यांना परिग्रह पाहिजे होता ते सगळ्यात वाटून आला. अजून वाढलं ना. आणि माझ्याकडे 100 रुपये आहेत आणि तुम्ही 100 लोक आहेत, 1-1 रुपया वाढला नाही तुमच्याकडे. मी दान दिल्यानंतर मी त्याचा त्याग केला तर तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ती गोष्ट तुम्हाला मिळाली. सगळं सोडलं त्यांनी. तुमचा दानी क्या कोई हो, जग को दे दी जग की नहीं दिया, असं झालं. म्हणून अक्षय तृतीया पर्व साजरा तर खरं तर महाराजांनीच केला. आणि आपण केवळ आपण स्वतः तर चौका लावणारच नाही, कोणाचा तरी चौका कोणीतरी लावलेला, आणि त्याच्यामध्ये पण हलवायच्या घरावर तुळशीपत्राप्रमाणे आहे ना. आपलं जायचं, कपडे पण आपण आपले टाकायचे नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही आहे ना. आणि पळत आपलं आहार सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मदत नाही, नंतर काय तिथं कामाला मदत नाही, फक्त जाऊन आपल्या हातानं तिथं ठेवलं म्हणजे आपण समजलं की दानाची विधी झाली. जसं शास्त्राला आलो तसं आहे ना. कारण मला मी विचारलं साची त्यांना आहे ना, शास्त्र काय झालं म्हणून. शास्त्र का? मी गेलेच नव्हते. मग मी परत अजून एका जीवाला विचारलं आहे ना, तुम्ही शास्त्राला काय झालं आज, काय कोणी सांगितलं? मी गेलोच नाही. असे मी 4-5 लोकांना विचारलो. बरोबर आहे का? ओम आला का शास्त्राला 2 दिवस? अजित आहे ना. ही आहे प्रॉब्लेम. हे तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही स्वतःसाठी या रे. मी सांगतोय म्हणून नाही. आता ते ज्याचं त्याचं पाप पुण्य आहे, तिचं बाकी बाकी काय नाही. तुम्हाला वाटतं की तुला आल्या म्हणून तसं काय काही टेन्शन घेऊ नका. परिणामाची विशुद्धी वाढवल्यानंतर हे सगळं होणार. मी खवळलं तरी लोक ऐकायला येते, तुम्ही गोड बोललात तरी लोक यायला तयार नाही. बिजू बाकी गोड बोलतात का नाही? असं व्यवस्थाच अशी आपल्यासाठी. म्हणून म्हटलं कोणासाठी म्हणून कार्य करायचं नसतं धर्माचं. म्हणून आतून आम्हाला जर आनंदच येत नसेल, आपल्यालाच समजलं काय केवळ इथं बसून तिकडच्या आठवणी. म्हणजे तिथं काय सांगितलं, मंदिरात बसून सिनेमा बांधताय चाललेला, तिथं किती मजा करत असते. ती तर आलाच नाही खेळायला आमच्याबरोबर. पण इथं बसून चिंतन त्याच्या आईने सांगितलं कसे खेळत असतील, काय करत असतील. त्याच सकाळी आता क्रिकेटला गेले, आता पोहायला गेले, आता सुरपाट खेळते, असं इथं बसून त्याचं संजय सारखा बघत होता. ती संजय धृतराष्ट्राला सांगणारा. सांगायचं हे तात्पर्य. कोणासाठी? तिथं ते जे पात्र आहे त्याच्यासाठी दान द्यायचं आपल्याला. आणि आपण बघितलं पण आहे, माशाला जीवनदान दिलं होतं शिडजीन त्या कोळ्यांनी, त्या स्वतःला जीवनदान दिलं होतं. ही चर्चा पण पाहिली. नियम दिला होता महाराजांनी कोळ्याला. एका कोळ्यालाच दिला की कोळ्याला एक नियम दिलता संयम नाही ना, माशी पकडायची नाही म्हणून. तुम्हाला थांबायला असं म्हणतात. असं महाराज म्हणतील का पहिला माझा सोड फक्त? महाराजांनी पहिल्यांदा त्याला अहिंसा परमधर्माचंच दिलेलं आहे. आणि ॲक्च्युली किती मोठं सांगितलेलं आहे. त्या म्हणजे अभयदानाचं पुण्य किती मोठं सांगितलं माहिती आहे का? अख्ख्या जम्बूद्वीपाची पृथ्वी सगळी, म्हणजे अख्खा जम्बूद्वीप सांगितला त्यांनी. त्याच्यावर जेवढं काही 7 कुलाचल पर्वत वगैरे सगळे सोनं नाणं किती, एवढं सगळं दिलं आणि तुझे प्राण दे म्हटलं तर कोण देते सांगा? असं ज्ञानार्णवमध्ये अहिंसेची महिमा सांगत असताना त्या प्राणाचे किती महत्व असते ही चर्चा घेतली. कोण असाय सांगा? सगळं देतो, जीव द्या. देणार का प्रफुल्ल? म्हणून तर मोक्ष मिळाना. सगळं घ्या आणि ह्या
जीव म्हणजे इथं इंद्रिय प्राणाच्या अपेक्षेने चाललेलं आहे, त्याला द्यायला तुम्हाला काय अडचण आहे? हो, सगळं तुम्ही माझे प्राण घ्या असं म्हणायला पाहिजे, पण मला मोक्ष द्या. पण तुम्हाला प्राणच कळे नाही. चैतन्य प्राण माझे प्राण आहेत, हे इंद्रिय प्राण माझे प्राण नसतात. आणि त्या प्राणासाठी सगळं दिलं तरी ते द्यायला तयार नाही, आणि चैतन्य प्राण फुकट घ्यायला तयार नाही. अडचणी फुकटच आहे ना, विकत. आपण ती किती वेळा बिरबलाची गोष्ट अकबराची ऐकली नाही? मांस खाणारे तिथं दरबारातले लोक म्हणत होते मांस स्वस्त आहे, मांस स्वस्त आहे म्हणून. माहिती आहे का? दरबारात म्हणून सगळ्यांना मांस खायचं वगैरे, राजाने करावं असं तसं स्वस्त. मग तिथं एक जैन मंत्री होताच की, समजा बिरबल, समजा त्यालाही आवडत नसेल कदाचित. मग तो काय म्हणला? राजा म्हटला मला फक्त 1-2 दिवसाचा वेळ द्या म्हटला, मी तुम्हाला दाखवतो मांसाची किंमत किती स्वस्त आहे का महाग आहे. आणि मग त्यांनी काय केलं, आणि दुसऱ्या दिवशी रात्री एक मंत्री होता, त्यांनी काय केलं, ते जे म्हणत होते त्या राजसभेमध्ये बाकीचे मंत्री मांसाचं काय हे करत होते, काय म्हणायचं त्याला, स्वस्त आहे म्हणत होते. त्यांच्या घरी एक दूध पाठवला, नौकर पाठवला, आणि निरोप काय दिला की बाबा वैद्याने असं सांगितलेलं आहे, काय, राजा एकदम आजारी पडलेला आहे, आणि वैद्याने सांगितलंय जो है ना हृदयाचं, कोणाच्या तरी त्या हृदयाचं मांस जर त्याला दिलं राजाला तर तो जगेल, आणि त्यासाठी राजा त्याला अर्ध राज्य द्यायला तयार आहे. काय, मग असं त्यांनी एका मंत्र्याजवळ निरोप घेऊन गेला रात्री 12 वाजता. मग असं सांगितलं त्याला, सगळ्याकडे विचारलं, आणि ते पण चांगल्या व्यक्तीचं मांस पाहिजे हृदयाचं असं म्हटलं. तुम्ही चांगले आहे म्हटलं. म्हटल्यानंतर मग आता राजावर तुमचं प्रेम द्या म्हटलं. किती? 1 तोळा मांस पाहिजे होतं हृदयाचं. किती? 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम्स. आता आजकाल आता 12 ग्रॅम नाही, पण 10 ग्रॅम्स. पूर्वी 1 तोळा होता, आता 10 ग्रॅम फक्त त्याला हृदयाचं मांस पाहिजे होतं. किती दिला असेल का नाही? ते काय म्हटला मंत्री, हे बघ, हे माझ्याकडच्या 500 सोन्याच्या मोहरा घे, पण तू म्हटला माझ्याकडे प्लीज, म्हटलं ती दुसरा आहे ना त्याच्याकडे जा. मग असं करत करत ते दूध ज्यांनी मांस खाण्यासाठी म्हणजे स्वस्त आहे म्हणत होते सगळ्याच्या घरी फिरला, आणि कितीतरी मोहरा गोळा झाल्या, पण 10 ग्रॅम त्या हृदयाचं मांस त्याला मिळालं नाही. बरोबर. मग 3ऱ्या-4थ्या दिवशी ते पोचला नाही तिथं दरबारामध्ये. म्हटले ह्या बघा, म्हटले 10 ग्रॅम आहे ना मांस सुद्धा मला एवढे पैसे मला मिळाले आहे ना. मी म्हटलं होतं मी तुम्हाला अर्ध राज्य देतो, पण अर्ध राज्य कोणी घेतलं नाही, उलट मलाच अर्ध राज्य एवढं सोनं दिलंय आहे ना. पण कुणी मला 10 ग्रॅम त्या ठिकाणी काय दिलं नाही? सोनं. ते सोनच म्हणायचं त्याला. 10 ग्रॅम हृदयाचं मांस, आणि लोक काय म्हणत होते? मांस. मग सगळ्यांचे चेहरे, सांगायचं तात्पर्य काय होतं? काय जंबुदीप असं त्या अहिंसेचं महत्व सांगताना चर्चा घेतलेली आहे. विषय कशावर निघाला होता आपला? पोळ्याचं उदाहरण आपण घेतलं ना. हे दान कोणाला देत असतो हेच आपल्याला अजून कळत नाही. दान देताना सांगणाऱ्याने पण कोणाला द्यायचं असतं दान? बिजुका की कोणाला सांगायचं असतं? बिजुका की सांगितलं, तुम्ही सांगितलं. म्हणजे जे काही करणार त्यावेळेस ते स्वतःसाठी करणार तर चांगलं होणार आहे ना, आणि दुसऱ्यासाठी जे काही करणार ते कधीही चांगलं होऊ शकत नाही. एवढं लक्षात. तुम्हाला स्वयंपाक म्हणजे जेवायचंय, मग बघा कसा स्वयंपाक करणार, आणि दुसऱ्याला जेवायचंय म्हटल्यानंतर, नवऱ्याला जेवायचं म्हटल्यानंतर कसं करणार? असं
म्हणजे सांगायचं असं, दान स्वतःला दिलं जातं. त्या आहे ना कोळ्याला महाराज भेटले, तू मंद कशाही, महाराजांना बसवलं, नमस्कार केला सगळं. मग आता त्या महाराजांना कळलंही जरा भव्य दिसतोय. मग महाराजांनी काय सांगितलं, सामान्य थोडं अहिंसेचं महत्त्व वगैरे सांगितलं आणि म्हटले आता तू आजपासून तुझा व्यवसाय बदल. काय मग बदलायला तयार आहे का कोण व्यवसाय? किती वेळा सांगतो की बाबा नका विकू असलं तसलं काय नाही, पण मोह असा असतो की त्या निमित्तात पाप लागलं तरी चालतंय, पण पैसे मिळले पाहिजे. सांगितलं इरकल विकत जाऊ नका अगोदरांनी. इरकल म्हणजे सिल्कची साडीचं चर्चा आपण ऐकली. सिल्क असतं त्याच्यामध्ये, त्याला किती पाप लागतं सांगितलं तर नाही धीरज. पण सोडलं का आपण? दुकान बंद पडलं पण सुटलं नाही हे सांगायचं. म्हणजे दुकान बंद पडल्यावरच सुटलं, आणि सुटलंय का नाही अजून सुद्धा नाही. जर नवीन दुकान टाकलं तर कदाचित त्याच्यात ठेवणार का नाही ठेवणार? जर नवीन कापड दुकान टाकायची एक योग्यता आली तर इरकल ठेवणार का त्याच्यात? नाही म्हणत नाही. याचाच अर्थ तयारी आहे, मला पाप लागलं तर चालतंय पण मी ठेवून माझा व्यवसाय मी कसं सोडणार, त्यात पैसे मिळतील. आता तू करणार नाहीस पण तरी सुद्धा तुझ्यात हिंमत नाही म्हणायची किंवा नाही करणार. मग ज्यावेळेस असेल तर कसं करणार? तू सोडायचा विषयच येत नाही. म्हणजे तिथं त्या पापाचे म्हणून म्हटलं त्या जरा वास्तू ज्ञानारायण काय ना तेच की तेच पाहिजे मला, तेच वाचतो मी सगळं. 2-3 वाचून दाखवतो बघा पटतंय का तुम्हाला. माझं नाही, ते आचार्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे ही सगळी चर्चा अहिंसा, अहिंसा म्हणजे ज्याला ध्यान करायचंय, ज्याला मोक्षाला जायचंय, ज्याला आत्म्याला जाणायचंय, त्यांनी पहिल्यांदा अहिंसेचं पालन करायला पाहिजे अशी चर्चा याच्यामध्ये सुरुवातीपासून घेतलेली आहे बरं का. मग आता तुम्हाला काय दाखवायचं मला? हा वाचू का? हा श्लोक नंबर आहे 501. पान नंबर आहे 46-46. वाचू का? सप्तद्वीपवती धात्री कुलाचल समन्वितां नैकप्राणी वदोत्पन्नं दत्ता दोषं व्यपोहति. दान में दी गई कुलाचलों से संयुक्त 7 द्वीप वाली पृथ्वी एक प्राणी के घात से उत्पन्न हुए दोष को नहीं नष्ट करती है. एका प्राण्याला मारलं तर एवढं जरी दान दिलं तरी त्या हिंसेचं पाप नष्ट होतं असं दिलंय. कोणाला? एका प्राण्याला मारलं, एका जीवाचा घात केलं तर एवढं दान देऊन सुद्धा ते पाप नष्ट होत नाही. विचार करायला पाहिजे ना. पुढे त्यांनी अजून तसा श्लोक घेतलेला आहे. अर्थ वाचतो 502. जिसकी सीमा समुद्र का किनारा है. काय? ज्याच्या सीमेला सर्वत्र समुद्रच आहे. जसं हे जम्बूद्वीप, त्याच्या सगळीकडे काय लवण समुद्र आहे ना. जिसकी सीमा समस्त समुद्र का किनारा है, जो बहुत से नगरों एवं पर्वतों से सहित है, तथा जो सुवर्ण व रत्नों आदि से परिपूर्ण है, ऐसी विशाल पृथ्वी को भी यदि कोई मरने के निमित्त देता है तो भी मनुष्य के जीवित देने की बुद्धि, मरने की इच्छा किसी प्रकार से भी नहीं होती है. एवढं सगळं देऊ केलं असं म्हटलं ना. काय काय दिलं आणि एवढं मोठं म्हणजे ज्याची सीमा म्हणजे समुद्र म्हणजे जम्बूद्वीपच आहे हे सगळं. म्हणजे लोक नाही जम्बूद्वीप चाललं. जो बहुत से नगरों एवं पर्वतों से सहित है तथा जो सुवर्ण व रत्नों आदि से परिपूर्ण है.
ऐसी विशाल पृथ्वी को भी यदि कोई दान के मरने के निमित्त देता है, एवढं सगळं देतो, तू मर, माझ्यासाठी तू जीव दे, येणार का? जर आपल्याला एवढं सगळं देऊ केलं तरी आपण आपला जीव द्यायला तयार नाही, मग दुसरा जो त्या शरीराला धारण करणारा जीव आहे त्याला तर देव वाटतंय का? सगळे आपण थोडं जर समजलंय, आपल्याला कळलंय शरीर जीव वेगळा आहे, तरी आपली द्यायची तयारी नाही. ज्यांना कळलंच नाही शरीर जीव वेगळा आहे, ते काय, त्या प्राण्यांचं तर ते शरीर म्हणजेच आपलं अस्तित्व भासित होत असताना त्या जीवाला किती संक्लेश होतील. आणि म्हणून सांगते तिथे इतके संक्लेश होतात जेव्हा आपण एका जीवाचा जीव घेतोय तेव्हा. म्हणजे तुम्हाला जर एवढं देऊन सुद्धा तुमचा प्राण द्यायची तयारी नाही, आणि कोणताही जीव एवढं सगळं देऊन सुद्धा प्राण द्यायला तयार नाही, तर मग त्या प्राणाचा घात, म्हणून म्हटले ना, एका जीवाच्या प्राणाचा घात केला आणि एवढं सगळं जर दान दिलं तरी त्याचं पाप नष्ट होत नाही. यासाठी असा हे संबंध बसवलाय. कळतंय का? भाव तर कळतंय का तुम्हाला? संयम. किती जीव मारल्याचं फळ सांगते तर, एक जीव मार, तर एवढं दान देऊन सुद्धा ते पाप फिटत. मग आपल्याकडनं किती जीवाची हिंसा होत असते, मग आपल्याकडे किती धन आहे आणि आपण किती दिलं तरी आपलं ते पाप फिटेल का? म्हणून सगळीकडे त्यांनी दिले. त्याच्या पुढे जाऊन त्याचं फळच सांगितलं त्यांनी. जिस मनुष्यने स्नेह भ्रांती अथवा भय के कारण, स्नेह भ्रांती आणि भीतीच्या कारणाने हिंसेचं समर्थन जरी केलं है ना, उसने अपने आप को उठाकर शीघ्रता से नरक रूप समुद्र में फेंक दिया है, समझना. काय? जिस मनुष्यने, ज्या माणसाने स्नेहापोटी, धनाचा स्नेह है ना, वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम असतं, प्रेमापोटी हिंसेचं समर्थन केलं, रसनेंद्रियाचे स्नेह असतं नाही, आणि त्याच्या पोटी आपण काय खातो माहिती आहे का? भक्षाचा विचार असतो का त्यावेळेस? खाताना नसतं. स्नेहापोटी हिंसेचं समर्थन नुसतं खाल्लं नाही, नुसतं त्याचं समर्थन, खातंय चांगलं आहे तसं समर्थन स्नेहापोटी केलं. कारण म्हणून म्हटलं ना, आयांना कळत नाही, बायकांना तरी कळत नाही. कोणासाठी कांदा द्यायचा, लसूण द्यायचा, बटाटा द्यायचा, अभक्ष द्यायचं, म्हणजे जे काय द्यायचंय ते, चीज, बटर, काय काय घरामध्ये, पाव आणि असे सगळे जे प्रकार कोण देऊ शकतं? फक्त बायकाच आपल्या मोहाच्या निमित्तात. मुलांचं मोह इतका अतिरेकी मोह असतो, त्यासाठी काय पण द्यायला तयार आहे. दुसऱ्याचा जीव घेऊन सुद्धा आपल्या मुलांना जगवायचं. पण दुसऱ्याचे जीव जीवच आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे का नको? स्वतःचा जीव देऊन तुम्ही तुमच्या पोरांना जगवा. मग प्राणी बरे म्हणून सांगितलं ना, एका नदीतनं एक त्या हरणाचं पिल्लू जिवंत डिस्कवरीमध्ये दाखवलेलं, एक हरणाचं पिल्लू नदीतनं निघालेलं आहे, आणि मग तिकडून एक मगर येताना दिसली त्या आईला त्या पिल्लाची, आणि ती पळत 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 मग त्या पिल्लाच्या मगरीच्या मध्ये आली, त्या मगरीने येऊन त्या त्या आईला खाल्लं, आणि ते पिल्लू सुखरूप किनाऱ्यावर पोचलंय. बघते आपल्या आईचं काय झालं. अशी ती आई स्वतःचा जीव देऊन. चर्चा ही कशासाठी सांगतोय? म्हणजे प्राण अभयदानाची चर्चा चालली तर ना, त्या माशाला दान, म्हणजे मासे, त्याला सांगितलं महाराजांनी, काय सांगितलं? हे व्यवसाय सोड. त्या कोळ्याला काय सांगितलं? असला व्यवसाय करू नको. धीरज करत नाही, पण नियम घेतो का? आता इरकलची साडी विकणार नाही, वापरणार नाही, वापरतच नाही म्हणा, तुझं काय संबंध आहे? तुझ्या बायकोने अजून काय नियम घेतलेला नाही, एवढं नक्की कट्टर आहे. म्हणजे सांगायचं काय, एवढं मोठं पाप असताना भीती वाटते का त्या पापाची? आणि ते फळ कोणाला भोगावं लागलं? मग तो कोळी म्हटला, नाही माझा व्यवसाय, त्याचा तर व्यवसाय आहे, आपलं तर, आपण तर जैन आहोत, आपला व्यवसाय थोडंच आहे, अभक्ष अन्याय आणि ती जिन धर्म मिळाला, याचा अर्थ अभक्ष अन्याय आणि तिचा मागच्या जन्मात आपण त्याग केला म्हणून जैन धर्म मिळाला. तुम्हाला माहिती नाही,
आज जी काय आपल्याला वैभव मिळालंय त्याचं कारण कोणतं आहे? त्याचं कारण मात्र अन्याय अनिती अभक्षाचा त्याग मागच्या जन्मात केलता, म्हणून आज हे सगळं मिळालं. आणि आज पुन्हा मी अन्याय अनितीनं अभक्षाचं सेवन करेल तर उद्या मला काय मिळणार? उद्या मी पण कुठल्या तरी कसायाच्या तिथं कापला जाणार आहे. माहिती आहे तुम्हाला? ती गती आपल्याला मिळणार नाही असं नाही, कारण आम्ही आज त्या जीवांना अभयदान देत नाही. त्याग करून ज्या गोष्टी आपल्याला सोडू शकतो त्याच्याशिवाय आपलं चालू शकतं. असं नाही की ते असलं तर जीवन, ते नसलं तर नाही. केवळ रसनेंद्रिय आपल्याला सांगितलं ना, त्या जिभेच्या चवेसाठी. मग बाहेर जाऊन कांदा लसूण खायला मोकळीक, बरोबर आहे धीरूभाई? बाहेर मोकळीक आहे ना, कुठंच नाही का मोकळीक? कांदा लसणार नाही. कल्याण मेळ खातं कसं काय का? जैन कल्याण मेळ खातं विचारलं, त्याच्यात नसते काय मग मला पण खायला असं, बाकी काय म्हणजे तुम्ही आता तुमचं मागं जायला बरोबर. सांगायचं काय? अन्याय अनिती अभक्षाचा त्याग केला होता आपण, माहिती आहे, मागच्या जन्मात. म्हणून संयम आपल्याला हे सगळं चांगलं मिळालं. तुला काय वाटतं? आणि पाप करून तुला हा धर्म मिळाला? भ्रम सोडा. पाप करून जैन कोणी झालेलं नाही, होत नाही, होऊ शकत नाही. जैन होतात ते परम पुण्यवान असते. जगात सगळ्यात कोण पुण्यवान असेल तर जैन लोक आहे. तुम्हाला अजून माहिती नाही? जैन कुलामध्ये जन्मणारे परम पुण्यवानच असतात. कारण अहिंसा, जन्मतः ज्यांना अहिंसा रूप परमो धर्म बाळ करू मिळतं ते सगळ्यात जास्त पुण्यवान असतात. त्यांच्या परिणामामध्ये तेवढी क्रूरता नसते. पण जसं जसं मोठं होऊन संगती बिघडते आपली आणि आपण ती त्या ठिकाणी तयार करतो हिंसेचे परिणाम, आणि आपलं वर्तमान आपण खराब करतो आणि भविष्य करतो. अशी अडचण. मग त्यागलं नाही. ते म्हटलं मला कसं जमणार, माझा व्यवसाय आहे, माझा व्यापार आहे, मी कसं सोडणार? तुला म्हटलं सिमेंट विकायचं सोड, तर सोडशील का? सिमेंट बनवण्यामध्ये हिंसा असं आपल्याला समजलं, सोडशील का? तेव्हा अरे नाही तर म्हणाला का नो काय म्हणजे जैन म्हणून कुठलं जैनत्व तर शिल्लक ठेवा. सोडीन म्हणायची सुद्धा हिंमत जर नसली तर मग कशाला जैन झालाय? कशा नावाला नुसतं जैन? ज्या क्षणी समजेल त्या दिवशी, जसं तुम्ही जेवायला बसला आणि तुमच्या त्या आहे ना प्यायला लागलाय तुम्ही काय डाळिंबाचा रस काय आणि त्याच्यात एखादी माशी आली, असू द्या सा हा होतं त्याला, एखादी आळी दिसली खायची, त्याला काय का? मग आता तुला मी काय म्हणतोय काय तुम्हाला, की जर आपल्याला समजलं की त्याच्यामध्ये पाप आहे, हिंसा आहे, तर त्या क्षणाला हो मला नको, मला मी मेलं तर चालतंय, पण मी हे करत नाही असं नको भाव. आणि त्याच्याशिवाय मी राहतो आहे ना. जर आपल्याला अशी परिस्थिती आली की काय खायला भक्ष नाही आहे, अभक्ष आहे, तर ते खाऊन जगणार का मरणार? संयम. काय करणार? काय धन्यवाद नाही खाणार म्हणजे मरणार, चालतंय मेलं तर. हो म्हणजे मेलं तर काय, मरत नाही जीव, हेच तर आपण शिकतोय राव. जीव खात नाही, पीत नाही, जगत नाही, मरत नाही. जीव कसा आहे आपल्याला शिकवलंय का नाही? अमूर्तिक आहे, अतींद्रिय आहे, जन्म मृत्यूने रहित आहे, सिद्ध समान आहे, आनंदी आहे, ज्ञान स्वरूप आहे, परिपूर्ण आहे, त्याला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही, असा आमचा जीव आहे. त्याच्यावर श्रद्धा आणल्याशिवाय हे तुमचं कॉन्फिडन्स वाढणार नाही ना. कॉन्फिडन्स वाढायचं आहे तर स्वतःची त्या ठिकाणी श्रद्धा वाढली पाहिजे की असा मी आहे तर मला आता काय गरज नाही कोणत्याही अशा अन्याय आणि ते अभक्ष असू दे, नाही तर कोणत्याही वाईट गोष्टी, हिंसा, सत्य, चोरी, कुशील परिग्रह. मग महाराजांनी काय म्हणले? अरे तो नाही म्हटल्यावर पहिल्यांदा काय सांगितलं? नाही जमणार, मी काय सोडू शकत नाही. मग महाराज काय म्हटले? महाराज पक्के आहे ना, पुरुरवा भिल्ल म्हणून तर महावीर होऊन आपले तीर्थशासन नायक झाले. त्यांना पण पहिला नियम एवढाच दिला, ते पण म्हटला अभक्ष मी काय सोडू शकत नाही, मी तर भिल्ल आहे, मी त्याच्याशिवाय कसं जगणार, मला खायलाच लागते असं ते म्हटला. त्यावेळेस महाराजांनी काय नियम दिला त्याला? बर बाबा, कावळ्याचं मांस तर सोडशील का नाही? हो चालतंय, कावळ्याचं काही खातच नाही तर कशाला मग. ह्याला पण काय म्हणते महाराज? पहिला मासा तर तू जो तुझ्या काळात येईल, त्याच्यात येईल तेवढा तर तू सोडू शकतो का नाही? त्याला तर अभयदान देऊ शकतो का नाही? कारण तळ्यात काय थोडाच एक मासा असतो. बर म्हटला ही नियम चालतंय मला, म्हणून सोपे सोपे नियम अशी.
ते तुमच्यासाठी नाही, तुम्ही म्हणताल आम्ही पहिला मासा सोडतो म्हणून. तुमच्यासाठी सर्वच अभक्षाचा त्याग आहे. पण आम्ही असं असली उदाहरणं ऐकतो असतो आणि मग म्हणतो हा ही बरं आहे आपलं. बाहेर खायला मोकळी, घरात तेवढे घरात आहे ना नियम, बाहेर सूट, असे आपण नियम करतो. तर चर्चा काय झाली, मग त्यांनी सोडलं पहिला मासा. मग पहिला मासा जो आहे जो गाळाला लागणार त्याला सोडायचं, परत त्याला पकडायचं नाही. जर परत तो गाळ्यात आला तर मग तो पहिला मासा जो येईल त्याला एक असं दोरी बांधून सोडायचं आहे. मग असा त्याचा दिनक्रम चालला. दुसऱ्या दिवशी गेला, परत त्यांनी ते सोडलं आणि एक मासा आला पहिला, त्याला दोरी लावली आणि सोडून दिलं. आणि मग सोडल्यानंतर परत टाकला, परत त्या ठिकाणी तोच मासा, परत टाकला, परत तोच मासा, परत टाकला, परत तोच मासा, असं 6 वेळा झालं. त्या दिवशी त्याच्या गाळाला मासाच लागला नाही, लागला तो पहिलाच लागला. पण त्यांनी नियमाचा पक्का राहिला. आणि मग त्या दिवशी काय मिळालं ना, आता काय करायचं या चिंतेत निघाला. जाताना रस्त्यात साप चावला आणि निघाला. नमोकार मंत्र म्हणून चालला होता. ते काय बघू का, आता आपल्याला महाराजांकडनं जर नियम घेतलाय, नमोकार मंत्र एक शिकवलाय, तेवढ्यावर विश्वास ठेवून चालला होता. साप चावला, मिळाला, शिडजी झाला मोठा, अभयदान झालं, मोठा शिडजी झाला, एकदम श्रीमंत. आणि मग श्रीमंत म्हटल्यानंतर त्यावेळेस तिथं कुठं व्यापाराच्या निमित्तात, कुठल्या निमित्तात बाहेर गेला, काय झालं तर त्याच्यावर 6 वेळा डाकू चालून आले, डाकू. पण 6ही वेळेस तो वाचला. कशामुळे वाचला? गोष्ट तर पटती तुम्हाला. तुम्ही खाताना पिताना कधी विचार येतो? आपण पण जर दिलं तर आपल्याला पण पुढच्या जन्मात असं वाचता येईल, वाचेल म्हणून आपल्याला किती आनंद होतो. तो शेडजी 6 वेळा वाचला म्हणून त्या डाकूच्या तावडीतनं. अरे शेडजी वाचला का? त्याने त्या ठिकाणी तसं पुण्य केलं, कर्म चांगलं केलं, आणि म्हणून दान त्यांनी त्या माशाला जीवन दान दिलं नाही, अभयदान दिलं नाही, स्वतःला दिलं. पण आपण देताना तुम्ही बुद्धीच नाही, आहारदान देताना असो, नाहीतर अभयदान असो, औषधी नसो असू दे, नाहीतर शास्त्रदान असो, ज्ञान. स्वतःसाठी करणार तर आपल्याला फायदा आहे, आणि लोकांसाठी केलं तर ते ओझ असणार, आणि त्या ओझ्यानं धर्म घडत नाही, संक्लेश होतात. म्हणून सोहळ्यात जायचं म्हणजे काय ही चर्चा. दान द्यायचं म्हणजे काय? केवळ तिथं आपण आपला एक तिथं ठेवलेलं तयार ते घेणारे, आणि आपण कपडे आपलं बदलून गेलोय, तिथला घास उचलून दिला म्हणजे दान होणार आहे ती. म्हणून तसं शास्त्राचंही तसंच आहे. सगळ्या बाबतीत हे लावायचंय. मंदिरात नुसतं गेला, देव आहे, तुम्ही शरीर आहे, हात जोडता येते, चालता येते म्हणून तिथपर्यंत गेला, डोकं टेकवलं, आला म्हणून दर्शन झालं म्हणायला. शास्त्राला आला म्हणजे इथे येऊन बसला, कान आहेत म्हणून शब्द कानावर पडले, पण काय कळलंच नाही, माहिती नाही, लक्ष नाही, अभ्यास नाही. मी बघितलं काल मुलांना, कुठलीच गोष्ट काय म्हणजे पूजेतले 2 गोष्टी शब्द काय विचारला होता रे काल प्रश्न शाश्वत? मी आपली पूजा कोणती चालली होती? केवल रवी किरण असे चालली, त्याच्या अगोदर विचारलं होतं ना मी एक साधा श्लोकाचा विनय पाठ मधलं विचारलं होतं. तुम बिनमय व्याकुल भयो जैसे जल बिनमी. म्हटलं याचा अर्थ काय होतो? म्हणजे एक साधे हिंदी अर्थ आहे. म्हणून मला असं वाटलं की मुलांसाठी स्पेशल पहिल्यापासून शेवटपर्यंत पूजेचे अर्थ समजले पाहिजे. त्यांना शब्दार्थ पण नाही, कधी आणि वाचन नाही, स्वाध्याय नाही. मी विचारले एकाला, म्हटलं तुला श्रेणिक राजा तर माहिती आहे का? श्रेणिक राजाची गोष्ट माहिती नाही, वाचनच नाही, कसलंच वाचन. मग धर्माबद्दलचं प्रेम कुठून निर्माण होणार? तत्वाचं श्रद्धान कुठून होणार? वाचनच नाही. तर केवळ बाहेरनं रूढी पूर्ण केल्याने धर्म होत नाही. धर्म हे समजून करा. आज वितराग विज्ञान रूप धर्माची प्राप्ती झाली तर समजून घेऊन वर्तमानामध्ये आनंदी जगायचंय आणि आपलं भविष्य पण आनंदमय करायचंय. खरं तर असं. पण जर आपण अभ्यास नाही केला, समजून नाही घेतलं तत्व, तर आपण आपलाच घात करत आहोत असं समजा. दुसऱ्याला मारतो किंवा नाही मारतो हा नंतरचा विषय, परंतु इथं स्वतःच्या जीवाला पण जीव मानलेला आहे, आणि त्या जीवाचा घात इंद्रिय विषय भोगाच्या निमित्तात होतो, राग द्वेष मोहाच्या निमित्तात
होतो. आणि ते सगळ्यात मोठं पाप सांगितलेलं आहे, मिथ्यात्व, स्वतःला न ओळखणं. नाही, मी तो पण प्रश्न विचारला का नाही, मिथ्यात्व कशाला म्हणायचं, तरणला विचारला त्यांनी. मिथ्यात्व कारण तिथं आलं होतं ना पूजा म्हणताना पहिल्यांदा, इंद्रिय के भोग मधुर विष समला वन्यमयी कंचन काय सब कुछ जड़ की क्रीडा है, मैं अब तक जान नहीं पाया, मैं भूल स्वयं निज वैभव को पर ममता में अटकाया हूँ, अब निर्मल सम्यक नीर लिए मिथ्यामल दोन. म्हणजे काय धुवायला लागले तरी मिथ्यामल धुवायला म्हणजे काय धुवायचं रे, कशाचं काय मिथ्यामल धुवायचा काळ नाही काय, मिथ्यात शब्द माहिती. मग कोणतरी इकडून तिकडून थोडं सांगितलं विपरीत मान्यता. मग विपरीत मान्यता म्हणजे विपरीत मान्यता काय रे, विपरीत मान्यता. मग विचार करायला सुरुवात तिथून, मग सांगावं लागलं बाबा शरीर म्हणजे जीव मानणं आहे, विपरीत मान्यता असं आहे काय. बरं असू द्या, तसं तर तसं. ही परिस्थिती आजकाल मुलांची. काय केवळ विचारू काय तुला एक दोन प्रश्न. म्हणजे अशा छंदांचे अर्थ तिथं दिलेले शब्द आणि अर्थ नाही समजत, मग त्यांना आनंद येत नाही, त्याच्यामुळे मग त्यांना इंटरेस्ट नसतो पूजन अर्चन करण्यामध्ये. कुठं कोण आज आलंच नाही, उशिरा आलो म्हणताल रात्री, मग झोपलो होतो म्हणते. मग काय पूजेला शाश्वत म्हटलं का उद्या पूजेला यायचंय मला, है ना. मी म्हटलं उद्या काय म्हटलं तरी तुला, उद्या क्रिकेटला का पोहायला जाय, हा क्रिकेटला जायचं काय म्हटलं ना तुला, नाही म्हटलं नाही जाणार मी, मला शास्त्राला यायचं असं तू म्हटलं की काहीतरी मला काल. हा 10 वाजेपर्यंत झोपा म्हटलं, कारण 2 दिवस एकदम जागरण वगैरे झालं. मग मी म्हटलं आता उद्या 10 पर्यंत झोपा. आता नाही म्हटलं शास्त्राला येणार. कसं झोपायचं होतं 10 पर्यंत, पण त्याला माहित होतं जितू काका अशी म्हणते म्हणजे काहीतरी गेम असेल. त्याने आधीच म्हटलं बाबा 10 पर्यंत नाही झोपू शकत, मला शास्त्राला यावं लागतं. आला विचार. चर्चा कशासाठी चालली, तत्व समजून घ्या, शब्दाचे अर्थ अभ्यास करा. आणि अभ्यासाशिवाय तत्व समजणार नाही, ग्रंथ समजणार नाही, त्याच्याशिवाय आत्म्याचं कल्याण होणार नाही. म्हणून दान दुसऱ्याला द्यायचं नव्हतं. आदिनाथांनी श्रेयंस राजाला दान दिलं म्हणून मोक्षाला गेली. कुणाला दान दिलं त्यांनी, आणि स्वतःला ते दान दिलं त्यांना नव्हे, आणि त्याचं फळ त्यांना स्वतःला. म्हणून हे प्रत्येक द्रव्याची स्वतंत्रतेची चर्चा आपल्या जिनधर्मात चालते. प्रत्येक द्रव्य आपापल्यामध्ये राहून स्वतंत्रतेने परिणमन करतंय. कोणी कोणाचं काहीही चांगलं वाईट करत नसतं. सगळी जी मंदिरात पूजा करण्याची जे भाव आहे त्या भावाचं देवाला काय फळ नाही, आहे ना. देव तर आताच फळ प्राप्त झालेले म्हणून तर देव आहे, त्यांना काय तुमच्या नमस्कार चमत्काराची घेणं देणं नाही. तुम्ही आम्ही जेव्हा पाया पडतो तर आमचे परिणाम जेवढे चांगले होतील तेवढंच ते फळ आपल्यालाच मिळणार आहे. आपलंच आपण खाणार आहे, दुसऱ्याचं कोणाचं कोणी खात पीत नसतं. आपल्याला ती अम्माने गोष्ट किती वेळा सांगितली, कोणती आहे ना, ती भाऊ बहिणाची आहे ना. एक बहीण, तिचे 2 भाऊ, बहिणीचे लग्न झालेलं, आणि भाऊ पैसे होते ते सगळे उडवले वडिलांचे. निवांत, काय नाही उद्योग नाही धंदा नाही, काहीच करायचं नाही, केवळ निवांत. मग करता करता सगळे पैसे संपून गेले, खायची पैसे पंचायत झाली. मग आता काय करायचं काय, म्हटले चला बहिणीकडे जाऊ. मग बहिणीकडे जाऊ म्हटल्यानंतर गेल्यावर मग बहिणीने पण स्वागत केलं वगैरे चांगलं. मग म्हटले आता जेवायला बिवायला. बहिणीला पण माहीत होतं भाऊ काय योग्यतेचे. मग काय केलं, मग म्हटले मी करते म्हटले खीर बीर तुमच्यासाठी चांगली, तुम्ही या म्हटले नदीला आंघोळ करून. झालं, मग कपडे बिपडे ठेवले तिथं आणि गेले नदीला आंघोळीला. सगळे आंघोळ बिंघोळ करून आले. मग मस्तपैकी खिरीचा वास ते जेवण वगैरे केलं फर्स्ट क्लास. नंतर बाहेर कपडे घालायला गेले तर कपडेच नाही. आणि ती जेवताना काय म्हणायची, आणि ती स्तुती करायला लागली, किती चांगली आहे तू, किती चांगली आहे तू असं म्हणायची, आहे ना. चांगली किती खीर केली, किती चांगलं जेवण केलं असं ते भाऊ म्हणायचे बहिणीला. आणि बहीण काय म्हणायची, तुम्ही तुमचंच खाताय, माझं काय नाही. परत म्हणायची किती चांगली बहीण आहे, सगळं करून सुद्धा तुम्ही तुमचंच खाताय म्हणते. असं झाल्यावर मग झालं, पोट भरलं, ढेकर दिली, बाहेर आले, कपडे कुठे आहेत. मग बहिणीला विचारलं आमचे कपडे. मी तुम्हाला मागापासून काय सांगते, तुम्ही तुमचंच खाताय, कपडे विकूनच खीर केली म्हटले. असं आहे विशेष. हे कोणी कोणाचं खात पीत नसतं. आपणच आपले काय जे परिणाम करणार त्याचंच आपल्याला फळ मिळतं. म्हणून आपण कशी विचार करायचे
आणि चांगले विचार करायचे तर शास्त्राचा अभ्यास करा. ओम नमः भो. स्वतःला या शरीरापासून भिन्न अशा ज्ञान आनंद स्वभावी आपल्या जीवाला पहा. मी आनंद स्वरूप आहे. मला आनंदासाठी इंद्रिय विषय भोगांची गरजच नाही. माझा आनंद माझ्यातूनच येतो, येत आहे पहा. आनंद स्वरूप विसर्जन.